चलो, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय संविधान. भारतीय संविधान जो आहे तो 1949 मध्ये फोर्सला आलेला आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते आम्ही अडॉप्ट केलेला आहे आणि व ते फोर्स मध्ये आलेलं आहे 26 जानेवारी 1950 ला. आता जेव्हा आपल्याला कॉन्स्टिट्यूशनच्या तरतुदी पाहायला असतील तर त्याच्यात आपल्याला सगळ्यात आधी बघावं लागतं पार्ट 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि पार्ट 3 वरती जाण्याच्या आधी आपल्याला बघावं लागतं की व्हॉट इज लॉ. जेव्हा आपल्याला लॉ हा विषय समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला गरजेचं आहे की लॉ काय आहे. जर लॉ काय आहे हेच आपल्याला जर माहिती नाही राहणार तर त्याला आपण समोर नाही जाऊ शकणार. आता व्हॉट इज लॉ, तर लॉ इज नथिंग बट दी सेट ऑफ रूल्स, रेग्युलेशन्स, ऍक्ट्स, अमेंडमेंट्स अँड नोटिफिकेशन, गॅझेट नोटिफिकेशन, हे जे सगळे प्रकार आहेत ते सगळं कायदा आहे. आणि हे सगळं कशासाठी आणलेलं आहे? कायदा म्हणजे काय, तर कायद्यात येणारे रूल्स, त्या संदर्भात येणारे रेग्युलेशन्स, जे कायदे आपल्या इथे चालले आहे. कायदे म्हणजे काय, तर आयपीसी, भारतीय दंड कायदा, त्याच्यानंतर सीआरपीसी, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, सीपीसी, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, हे सगळे जे आहे हे कायदे, हे सगळे ऍक्ट्स आहे. आता ऍक्ट्स पूर्वी काय असतो, तर ऍक्टच्या आधी असतात बिल्स. जेव्हा कुठला बिल पार्लियामेंटमध्ये येतो त्याला पार्लियामेंटमध्ये दोन्ही लोकसभा आणि राज्यसभामधून पास होऊन जाते विथ मेजॉरिटी, आणि त्याच्यानंतर ते जेव्हा प्रेसिडेंट समोर जातात आणि प्रेसिडेंटला त्याचा असेंट येतो तेव्हा बिल कन्वर्ट्स इनटू अन ऍक्ट. ठीक आहे, हे सगळं झालं. तर आता आपल्याला सगळं एक साईडला, आणि सगळ्यात आधी बघणं गरजेचं जे आहे ते आहे व्हॉट इज लॉ. लॉ काय आहे, तर लॉची एकदम सीधी सरळ परिभाषा आहे. इट इज द सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स, गॅझेट नोटिफिकेशन, ऍक्ट्स, अमेंडमेंट्स, बिल्स अँड एनी अदर ऍक्ट बाय दी पार्लियामेंट. हे झालं लॉ. आणि हे कशासाठी गरजेचं आहे, तर इट इज ओनली फॉर दी कंडक्ट ऑफ दी सोसायटी. जेव्हा आपली एक सोसायटी निर्माण झालेली आहे त्या सोसायटीमध्ये सगळं शांतपणे चालण्याकरिता आपल्याला जे गरजेचं आहे ते म्हणजे लॉचं समाजमध्ये असणं. आता याच्यानंतर पार्ट 3 बघताना कॉन्स्टिट्यूशन जो तिसरा भाग आहे तो आपल्यासाठी सगळ्यात गरजेचा एक भाग आहे, ज्याच्यात काय केलेलं आहे, भारतीयाचे जे नागरिक आहे व काही जे दुसरे नागरिक आहे. आता भारतीय संविधान हा फक्त भारतीयांना लागू पडतो का, की फक्त भारतीयांना न लागू पडता इतर लोकांना सुद्धा लागू पडतो का, तर एक टर्म आहे एव्हरी पर्सन. जर भारतीय संविधानाच्या कुठल्या तरतुदीमध्ये जर असं दिलेलं असेल की इट इज अप्लिकेबल टू एव्हरी सिटीजन, इफ इट इज एव्हरी सिटीजन देन इट इज सॉरी इफ इट इज एव्हरी पर्सन, जर तो एव्हरी पर्सन सांगितलं असेल तर तो सिटीजन एवं नॉन सिटीजन दोघांना लागू पडेल. पण जर तिथे सांगितलं असेल की इट इज अवेलेबल टू सिटीजन तर तो फक्त भारतीय लोकांना लागू पडेल. आता यातल्या सुरुवात करण्यासाठी आपण सगळ्यात आधी बघू पार्ट 3 मधली आर्टिकल 12 ची पोझिशन, आर्टिकल 12 ची डेफिनेशन. आर्टिकल 12 सांगतो स्टेट. आता स्टेट म्हणजे काय, तर स्टेट इज नथिंग बट दी, राज्यामध्ये कोण कोण येणार, राज्यामध्ये येणार सरकार म्हणजे भारत सरकार व सेंट्रल पार्लियामेंट ऑफ इंडिया, भारत सरकार व पार्लियामेंट ऑफ इंडिया, स्टेट लेजिस्लेचर अँड स्टेट गव्हर्नमेंट, प्रत्येक राज्याची गव्हर्नमेंट, आणि राज्यासाठी जे कायदेमंडळ आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्यांच्यासाठी असलेला पार्लियामेंट तो. हे दोन झाल्यावरती तिसरा एनी अदर ऑथॉरिटी, सगळ्या ज्या लोकल अथॉरिटीज आहेत त्या, आणि त्या लोकल अथॉरिटीज नंतर एनी अदर अथॉरिटी, यांच्याऐवजी जो कोणी असेल तो सगळे येणार राज्याच्या परव्ह्यूमध्ये. यांना सगळ्यांना आपण राज्याच्यात घेऊन चालू. आता याच्यात खूप सारे केस लॉज झालेले आहेत. त्याच्यातला एक आहे मोहनलाल वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. आता याच्यात जी गरज आहे ती गरज ही आहे की कुठली अथॉरिटी ती स्टेटमध्ये येणार की नाही येणार, राज्याच्या परिभाषेत येणार की नाही येणार. जर कुठल्या संस्थेला, कुठल्या युनिटला, बिझनेसला राज्याकडनं सहायता होत असेल, राज्याचं त्याच्यात रोल असेल, त्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो, स्टेट लेजिस्लेचर असो या सेंट्रल पार्लियामेंट असो, असं कोणी जर असेल त्याच्यात त्यांचा रोल असेल, ते तिथे कुठून तरी आपला पैसा लावत असतील, असं जर काही होत असेल तर त्या सगळ्या अथॉरिटीज येईल स्टेटच्या अथॉरिटीमध्ये. आणि त्या अथॉरिटीजला काय म्हणू, जर ते सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट लेजिस्लेचर, पार्लियामेंट मध्ये दाखवलेलं नसेल तर ते येतील म्युन्सिपल अथॉरिटीज मध्ये आणि ऑल अदर अथॉरिटीज मध्ये. तर एक केस लॉ झालेला आहे स्टेट ऑफ राजस्थान वर्सेस मोहनलाल.
मोहनलाल वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान आणि स्टेट ऑफ राजस्थान वर्सेस मोहनलाल. त्याच्यात काय सांगितलेलं आहे, त्याच्यात असं सांगितलेलं आहे की हे जे स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डला चालवतो कोण, तर स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डला चालवते सरकार. आता जेव्हा सरकार त्यांना चालवते तर ते सरकारला, जेव्हा सरकार त्यांना चालवते आणि त्यांना सरकारकडनं पैसा येतो आणि सरकार तो बिझनेस कंडक्ट करते, याचा अर्थ हे झालं की इट विल कम अंडर द पर्व्ह्यू ऑफ स्टेट. ओके. त्याच्यानंतर आर्टिकल 13 काय म्हणतो, लॉज इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट. कुठलाही कायदा जो आपल्याला आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 मध्ये दिलेले जे अधिकार आहे, पार्ट 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ फंडामेंटल राईट्स. आता पार्ट 3 मध्ये जे दिलेले आहे ते आहे फंडामेंटल राईट्स, आणि जे अधिकार आपल्याला पार्ट 3 मध्ये दिलेले नाही त्याच्या व्यतिरिक्त कॉन्स्टिट्यूशन मध्ये देण्यात आलेले आहे, ते सगळे होऊन जातील आपले कॉन्स्टिट्यूशनल राईट्स. आता याच्यात काय आहे, याच्यात तीन अधिकार येतात. एक येईल फंडामेंटल राईट जे आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 मध्ये दिलेले आहेत. दुसरं राहील कॉन्स्टिट्यूशनल राईट, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहे पण ते अधिकार संविधानाने आर्टिकल 12 ते 35 मध्ये दिलेले नाही, ते सगळे संविधान होऊन जाईल आपले कॉन्स्टिट्यूशनल राईट. आणि एखादा अधिकार आपल्याला जर कुठल्या कायद्याने दिलेला असेल आणि तो कायदा व्यवस्थित असेल तर त्याच्यातले जे अधिकार राहील ते सगळे अधिकार आपले होऊन जातील लिगल राईट्स. अच्छा, आणि त्याचं जर कोणी उल्लंघन केलं तर आपल्याला त्याला कोर्टात जाऊन दाद मागता येईल. आता आर्टिकल 13 काय म्हणतो, लॉज इनकन्सिस्टंट ऑर इन डेरोगेशन विथ द फंडामेंटल राईट्स. याच्यात आपले 4 भाग आहेत, 4 क्लॉजेस दिलेले आहेत त्याच्यात. आता त्याच्यातला पहिला क्लॉज हा म्हणतो की कॉन्स्टिट्यूशन येण्यापूर्वी, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन येण्यापूर्वी कुठलाही जो कायदा तयार झाला असेल, म्हणजे 1950च्या आधी जे कायदे तयार झाले असतील ते जे कायदे आहे त्या कायद्यात जर अशा तरतुदी असतील ज्या आजच्या तारखेत म्हणजे 26 जानेवारी 1950च्या नंतर, आता काय होतो आहे की 26 जानेवारी 1950च्या आधी जे कायदे तयार झाले होते त्याच्या आधी फंडामेंटल राईट्स नव्हते, आता मूलभूत अधिकार नव्हते. आता ते जेव्हा फंडामेंटल राईट्स फोर्स मध्ये आलेले आहे आणि कॉन्स्टिट्यूशनसाठी एक टर्म आहे, इट इज द ग्रँड नॉर्म ऑर इट इज द मदर ऑफ ऑल लॉज. ग्रँड नॉर्म म्हणजे तो सगळ्यांच्या वरती राहतो, ठीक आहे, आणि मदर ऑफ ऑल लॉज म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्ट्ररी जाऊन जर कुठलाही कायदा, कॉन्स्टिट्यूशनला उल्लंघन करून कुठलाही कायदा जर तयार होत असेल तर, आणि त्याच्यात जे अधिकार आपल्याला दिलेले त्यांचं उल्लंघन होत असेल तर त्या तसे जे कायदे राहतील ते राहतील असंविधानिक, अनकॉन्स्टिट्यूशनल. आर्टिकल 13चा क्लॉज 1च तो म्हणतो की आर्टिकल 13चा क्लॉज 1 हे म्हणतो की कॉन्स्टिट्यूशन येण्यापूर्वी कुठला जर कायदा तयार झाला असेल आणि तो कायदा जेव्हा तयार झाला होता त्या कायद्याच्या तयार होण्यापूर्वी तो कायदा जेव्हा तयार झाला होता आणि जेव्हा कॉन्स्टिट्यूशन फोर्स मध्ये आलं तेव्हा असं दिसून येत आहे की फंडामेंटल राईट्स जे आपल्याला मिळालेले आहे आर्टिकल 12 ते 35 मध्ये जे आपल्याला अधिकार मिळालेले आहेत ते अधिकारांचं उल्लंघन होतोय. तो उल्लंघन होण्याचं कारण काय आहे तर हा कायदा आहे, तर त्या कायद्यातला तेवढा जो पोर्शन राहील तो पोर्शन त्या पोर्शनला खारिज करण्यात येईल, त्या पोर्शनला व्हॉइड असं मांडण्यात येईल. आता क्लॉज 2, the state shall not make any law which takes away or abridges the rights conferred by this part. Any law made in contravention shall be void. क्लॉज 1 मध्ये असं सांगितलं होतं की कॉन्स्टिट्यूशन फोर्स मध्ये येण्यापूर्वी कुठला कायदा असेल जो कॉन्स्टिट्यूशनचा उल्लंघन, आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत त्यांचा उल्लंघन करतो आहे तर तो व्हॉइड होईल. पण क्लॉज 2 असा म्हणतो की जर कुठला कायदे मंडळांनी तयार केला, त्या कायदे मंडळांनी कायदा तयार करते वेळी आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 मध्ये असलेल्या अधिकारांवरती लक्ष दिला नाही, तर तो जो लक्ष दिला नाही आणि त्यांनी कुठला कायदा तयार केला ज्याच्याने काय होतो आहे तर लोकांना जे अधिकार दिलेले आहे 12 ते 35 मध्ये त्यांचं उल्लंघन होतो आहे, तर त्या कायद्याची वैधता कोर्टात चॅलेंज होऊ शकते. त्या कायद्याची वैधतेला कोर्टात घेऊन जातात आणि कोर्टाला असं वाटलं, न्यायालयाला असं वाटलं की सच ऍक्ट इज टेकिंग अवे द राईट्स, ते आपले भारतीय नागरिकांचे अधिकार घेऊन चालले आहे व कुठले जे फंडामेंटल राईट्स, असे काही फंडामेंटल राईट्स आहे जे सिटीजन ऍज वेल एज नॉन सिटीजन सगळ्यांना लागू पडतात, असं जर काही होत असतील तर त्या वेळेला ते म्हणणार की हा जो कायदा आहे तो असंविधानिक आहे. आता या मीटिंगच्या सुरुवातीला मी तुम्हाला सुरुवातच्या 2-5 मिनिटात आपल्याला सांगितलं होतं की लॉ काय आहे, तर लॉ इज
हे आपल्याला सांगितलेलं आहे क्लॉज 3 मध्ये. लॉ इन्क्लुड्स ऑर्डिनन्स, ऑर्डर, बायलॉ, रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन, कस्टम और युसेज हॅव्हिंग इन द टेरिटरी ऑफ इंडिया द फोर्स ऑफ लॉ. आता हे सगळं झाल्यावरती हे आपल्याला भेटून जाईल. ऑर्डिनन्स काय, ऑर्डर काय. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ही जी आहे ही प्रेसिडेंट कडे आहे. प्रेसिडेंट याला पास करू शकतो. ऑर्डिनन्स पास करण्याचं काम कधी पडतो, जेव्हा देर इज लॉकडाऊन, जर कुठे अशी परिस्थिती निर्माण झाली की जिथे आपल्याला काही काम करता येत नाही, तेव्हा प्रेसिडेंटकडे पॉवर आहे. ती प्रेसिडेंट विल पास दी ऑर्डिनन्स विथ रिस्पेक्ट टू दी सेम. ठीक आहे. आता कस्टम म्हणजे काय? कस्टम म्हणजे अशी प्रॅक्टिस जी आपल्या समाजात खूप आधीपासनं फॉलो केल्या जात आहेत. कस्टम जो आहे तो एक सोर्स आहे. कशाकरिता सोर्स आहे? तर कस्टम इज वन ऑफ द सोर्स ऑफ लॉ. कुठलाही कायदा जेव्हा आपण वाचायला घेऊ, आपल्या याच्यात एक विषय आहे पर्सनल लॉज. आता पर्सनल लॉज म्हणजे काय? तर पर्सनल लॉज हे काही नाही तर प्रत्येक जाती धर्माचे जे कायदे आहे, हिंदू लॉ, मुस्लिम लॉ, ख्रिश्चन लॉ, पारसी लॉ, स्पेशल मॅरेज ऍक्ट, हे जे सगळे आहे याच्यात आपल्याला काय करावा लागतो? याच्यात आपल्याला जास्ती काही नाही तर याच्यात हे जे आहे यांच्या याच्यात दिलेला असतो की कस्टमरी प्रॅक्टिसेस काय होती, ह्या समाजात कुठल्या प्रॅक्टिसेस कधीपासून सुरू झाल्या. आणि कस्टमरी प्रॅक्टिस बघायचा जो तरीका आहे तो असा आहे की कस्टमरी प्रॅक्टिस असताना ती प्रॅक्टिस मस्ट बी फॉलोड फ्रॉम दी लॉंग पिरियड ऑफ टाइम. असं नाही की आपण कुठली तरी विषय आज सुरू केला आणि आपण 2 दिवसांनी असं म्हटलं की 2 दिवसांनी आपण जर असं म्हटलं की आम्ही हे 2 दिवसापासून करतो आहे किंवा 2 वर्षापासून करतोय, 5 वर्षापासून करतोय, अशा ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याला कस्टमरी प्रॅक्टिस असं सांगता येत नाही. प्रत्येक धर्मात कुठली ना कुठली प्रॅक्टिस आहे जी खूप वर्षांपासून काळोनकाळ चालत आली आहे आणि त्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेसला आपण बंद करू शकत नाही. आणि याच्यात एक अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा, पर्सनल लॉज मध्ये आणि स्पेशल लॉज मध्ये. आता कसं आहे, पर्सनल लॉज जे आहे ते स्पेशल लॉज राहील. आता हिंदू लॉ जो आहे तो फक्त हिंदू लोकांनाच लागू पडेल. आता हिंदू कोण आहे तर ते सेक्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तर जेव्हा आपण पर्सनल लॉजचा विषय बघू तेव्हा आपल्याला हिंदूज कोण आहे ते बघता येईल. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त काय आहे, जर पर्सनल लॉ, स्पेशल लॉ आणि जनरल लॉ, दोन असे लॉज आहेत. स्पेशल लॉ इज अवेलेबल टू दी स्पेसिफिक ग्रुप ऑफ दी पर्सन्स. आता हिंदू लॉ बघितलं तर तो फक्त हिंदूंना लागू पडेल. आता स्पेसिफिक जर कुठला कायदा आहे जो स्पेशल लोकांना अप्लिकेबल होतो आहे आणि त्याच्यात जर जनरल लॉ कॉन्ट्ररी म्हणून येतो आहे तर त्यावेळेला असं होईल, स्पेशल लॉ विल प्रिव्हेल ओव्हर दी जनरल लॉ. स्पेशल लॉ हा दरवेळेला जनरल लॉच्या वरती जाऊन काम करेल. हा झाला एक. ठीक आहे. आता कस्टम मध्ये हे सगळं बोलण्यात आलं होतं. कस्टम म्हणजे काय? जी अशी प्रॅक्टिस जी आपण काही वर्षांनी, खूप वर्षांनी फॉलो करत आलो आहे. ठीक आहे. लॉज इन फोर्स includes laws passed or made by the legislature or any other competent authority in the territory of India previously not repealed, notwithstanding that any such law or part thereof not been in the operation either at all or in particular areas. जो आर्टिकल 13चा क्लॉज 3 आहे त्याच्यात काय दिलेलं आहे, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की कुठलाही कायदा जो तयार केलेला आहे त्या कायद्यामध्ये एकतर त्याला पूर्ण, त्या कायद्याला पूर्ण संपवण्यात येईल. अदरवाईज जर त्याला पूर्ण नसेल संपवलं तर ते काही एरियाज मध्ये सुरू राहील आणि काही एरियाज मध्ये त्यांना संपवण्यात येईल. हे आर्टिकल 13 मधले आपले क्लॉज 1, 2, 3 झाले. 1, 2, 3 मध्ये आपल्याला काय बघायला भेटलं तर 1 मध्ये आपल्याला बघायला भेटलं की कुठलाही कायदा जो कॉन्स्टिट्यूशन फोर्स मध्ये येण्यापूर्वी केलेला असेल आणि तो जर उल्लंघन करत असेल तर तो वॉइड राहील. आणि दुसरा असा आहे की कुठलाही कायदा सरकार तयार करत असेल, कॉन्स्टिट्यूशन झाल्यानंतर तयार करत असेल आणि त्याच्यात जर तो कोणाचे उल्लंघन करत असेल तर तो कायदा वॉइड राहील. आणि तिसरा असं म्हटलेलं आहे की हे जे कायदे आहे ते व्यवस्थितपणे राहिले पाहिजे आणि यांचं जे ऑपरेशन आहे ते काही एरियामध्ये राहील, काही एरियामध्ये नाही राहील. आणि शेवटी क्लॉज 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, हे अमेंडमेंट थ्रू क्लॉज 4 ऍड करण्यात आलेलं होतं. 24वी घटना दुरुस्ती, 24th अमेंडमेंट इन द इयर 1971. 24व्या घटना दुरुस्तीने असं सांगितलं आलं होतं की नथिंग इन दिस आर्टिकल शॅल अप्लाय टू एनी अमेंडमेंट ऑफ दिस आर्टिकल मेड अंडर ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन मेड अंडर आर्टिकल 368. आता काय झालं होतं, आर्टिकल 368 मध्ये भारतीय संविधानात अमेंडमेंट करता येते. काही जर आपल्याला तरतुदी बदलून घ्यायच्या असतील तर त्यांना काय, त्यांच्यात काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस आपल्याला याच्यात करता येते. पण काय झालं, याच्यात असं सांगितलं की हे जे पार्ट 3 आहेत त्याच्यात त्यांनी आर्टिकल 368च्या नुसार कुठलीही जर घटना दुरुस्ती भारतीय संविधानात झालेली असेल तर ती आर्टिकल 13(4) ला लागू पडणार नाही. ठीक आहे. या तरीकेने आपण
आर्टिकल 13 संपवला. आर्टिकल 13 नंतर येतो आर्टिकल 14. आर्टिकल 14 सिम्पली डील्स विथ इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर सगळे समान, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे आपल्याला आपली कायद्याने आपल्या सगळ्यांचं व्यवस्थित आपलं संरक्षण केलं पाहिजे. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ठीक आहे. आता द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन. आता हा जे आर्टिकल 14 मध्ये दिलेलं जे आहे ते आहे टू एनी पर्सन. आणि आपल्या एक्झाम्स मध्ये, ज्या एक्झामसाठी आपण तयारी करत आहोत बीएमसीच्या साठी, त्याच्यात मागच्या एक्झाम्स मध्ये हा प्रश्न आलेला आहे की कुठल्या आर्टिकल मध्ये, भारतीय संविधानाच्या कुठल्या आर्टिकल मध्ये असं दिलेलं आहे की सगळ्यांना ती लागू पडेल. इट इज अप्लिकेबल टू सिटीजन ऍज वेल एज नॉन सिटीजन. ही कोणाला, हे कोणत्या तरतुदीत दिलेलं आहे तर हे आर्टिकल 14 मध्ये. त्याच्यात ऑप्शन होते आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 13 आणि आर्टिकल 12 असे 4 ऑप्शन त्याच्यात दिलेले होते. तर याचं उत्तर आहे आर्टिकल 14. आर्टिकल 14 जो आहे इट इज अप्लिकेबल टू एनी पर्सन. आणि इफ इट इज अप्लिकेबल टू एनी पर्सन इट मीन्स इट इज अप्लिकेबल टू सिटीजन ऍज वेल एज नॉन सिटीजन. आता याच्या आतमध्ये जर बघायला गेलो, आर्टिकल 14 मध्ये जर बघायला गेलो तर स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर द लॉ ऑर द इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. भारताच्या चौकटीत कुठल्याही माणसाचं, तो वेदर ही सिटीजन, तो भारतीय असेल किंवा नसेल. आता सिटीजन म्हणजे काय तर सिटीजन म्हणजे सगळ्या तरतुदीत दिलेल्या आहे आर्टिकल 5 ते आर्टिकल 11 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानुसार हे जे लोक 5 ते 11 मध्ये देतील ते सगळे राहतील सिटीजन. आता सिटीजनच्या ऐवजी जे दुसरे लोक असतील त्या लोकांचं जर इथे कुठलं उल्लंघन झालं तर त्यांचं कसं. तर आपल्या इथे केस झाली होती, त्याच्यात असं झालं होतं की रेल्वे मध्ये काही अथॉरिटीजनी, रेल्वेमध्ये काहीतरी अथॉरिटीजनी बांगलादेशी वुमन सोबत ट्रेन मध्ये रेप केलं होतं. तर त्यावेळेला असं झालं होतं की शी इज बांगलादेशी, वेदर शी हॅज राईट टू क्लेम बिफोर द कोर्ट. तर त्यावेळेला असं होतं यस आर्टिकल 14 डील्स विथ नो स्टेट, द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. तर त्याच्यात काय झालं होतं, ट्रेन मध्ये रेप झाला होता. ती ट्रेन इंडियामध्ये होती पण ती वुमेन जी होती ती बांगलादेशी वुमन होती. आता ती बांगलादेशी वुमन आहे तर तिला अधिकार राहणार की नाही राहणार, तर तिला अधिकार राहणार. त्या अधिकाराचं कारण म्हणजे असं की आर्टिकल 14 मध्ये जी तरतूद दिलेली आहे ती म्हणते की इट इज अप्लिकेबल टू एनी पर्सन. आता याच्यात जे आहे याच्यात 4 एक्सेप्शन आहे. याच्या 4 एक्सेप्शन मध्ये कोणत्या कोणत्या लोकांच्या संदर्भात तुम्हाला इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ मागता येणार नाही. तर सगळ्यात पहिले येतात पोलीसवाले. पोलीसवाल्यांनी जर तुम्हाला रस्त्याने तुम्ही जात होते आणि पोलीसवाल्यांना असं वाटलं की यांनी तुम्ही कोणता तरी गुन्हा केला आणि त्या गुन्ह्याबद्दल तुमच्यावरती दखल घेतली पाहिजे आणि त्या पोलीसवाल्यांनी जर तुमची अरेस्ट केली तर ते अरेस्ट जी असणार ती अरेस्ट तुमचा अधिकार घेऊन जात नाही. पोलीसवाल्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. दुसरं आहे, पहिला आहे पोलीस अथॉरिटीज, दुसरी आहे मिलिटरी अथॉरिटीज, तिसरी आहे दी डॉक्ट्रिन ऑफ इम्युनिटी म्हणतात त्याला. यांनी जर जे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहे, पोलीस अथॉरिटीज, मिलिटरी अथॉरिटीज, एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आणि जे गव्हर्न बाय स्पेशल लॉज, जसं लॉयर, सीए, डॉक्टर, वकील, सीए जे लोक आहे यांचा एक प्रायव्हेट कायदा जातो, ऍडव्होकेटचा एक, डॉक्टरसाठी मेडिकल मधला कायदा, हे जर सीए साठी सीएनचा एक कायदा बनलेला आहे. जर यांच्या संदर्भात काही असेल, स्पेशल क्लास ऑफ पीपल्स मध्ये असेल तर त्या लोकांच्या संदर्भात जर काही असेल तर त्यावेळेला इक्वॅलिटी बिफोर लॉ हा उल्लंघन होत नाही जर त्यांना काही एक स्पेशल प्रिव्हिलेज जरी मिळाला तरी. ठीक आहे. या तरीकेने आपलं झालं आर्टिकल 13, 14 दोन आर्टिकल झाले. आर्टिकल 15, 16, 17, 18, 19 आपण आता बघूया, 20 पर्यंत आता बघूया आणि आपण या मीटिंगला थांबूया. ठीक आहे. आर्टिकल 15 सिम्पली डील्स विथ प्रोहिबिशन ऑन द बेसिस ऑफ रेस, कास्ट, सेक्स, रिलीजन और प्लेस ऑफ बर्थ. आता आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 मध्ये काय फरक आहे, तर आर्टिकल 15 म्हणतो की आपल्याला कोणालाही डिस्क्रिमिनेशन नाही करायचं आहे. आता तो डिस्क्रिमिनेशन कसा नसायला पाहिजे, इट इज नॉट ऑन द बेसिस ऑफ रेस. रेस म्हणजे कलर, रंगाबद्दल आपण भेदभाव नाही केला पाहिजे. कास्ट, वरची जात खालची जात, रेस, कास्ट, सेक्स, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर्स आणि प्लेस ऑफ बर्थ और एनी ऑफ देम, कोणाचा जन्म कुठे झालेला असेल तर त्या संदर्भात त्याला डॉमिनेट नाही करायला पाहिजे. आता हे आर्टिकल 15 मधले ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या एकदम क्लिअर दिलेल्या आहे. क्लॉज 1 म्हणतो नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ, आता हा डिस्क्रिमिनेशन कोणी नाही केला पाहिजे, हा डिस्क्रिमिनेशन कोणी नाही केला पाहिजे. तर त्याची वर्डिंगच ओपन तशी होती, ती स्टेट शॅल नॉट मेक एनी डिस्क्रिमिनेशन टू डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन. आता आर्टिकल 14 आणि आर्टिकल 15 मध्ये काय फरक आहे, तिथे दिला आहे टू एनी पर्सन.
तिथे एनी पर्सन आहे आणि इथे जो आहे इथे दिलेला आहे आपल्याला टू एनी सिटीजन. सिटीजन म्हणजे आर्टिकल 15 हा कोणाला सगळ्यांना अवेलेबल नाही आहे. इट इज अप्लिकेबल ओनली टू दी सिटीजन ऑफ इंडिया. तर सिटीजन ऑफ इंडिया हे कुठे दिलेलं आहे, तर सिटीजन ऑफ इंडिया हे दिलेलं आहे आर्टिकल 5 ते आर्टिकल 11 मध्ये. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ race, caste, sex, place of birth, or any of them. No citizen on the ground only that religion, race, caste, sex of birth. आता क्लॉज 2 मध्ये असं दिलेलं आहे की जे पब्लिक रेस्टॉरंट्स आहे, शॉपिंग मॉल्स आहे, हॉटेल्स आहे, या सगळ्या जिथे पब्लिक एंटरटेनमेंट साठी जाता येते, इथे जाण्यासाठी स्टेटनी कुठल्या माणसाला डॉमिनेट करून थांबावं नाही. त्या याच्या व्यतिरिक्त जे असे खेडेगाव असतात तिथे आपल्याला असं दिसेल की कुवा असतो पाण्यासाठी, जिथे सगळे पाणी वगैरे घ्यायला जातात, तर त्या पाण्यासाठी पहिले आम्ही भरू, मग तुम्ही खालच्या जातीच्या तुम्ही नंतर भरायचं, असं जर काही प्रकार होत असेल तर त्याला तुम्ही तो जो डिस्क्रिमिनेशन आहे तो आर्टिकल 15 मध्ये येतो. आणि जर तसं काही केलं तर इट इज नाव ऑफेन्स. आपल्याला डिस्क्रिमिनेट करता येत नाही, स्टेटला कोणाला डिस्क्रिमिनेट करता येत नाही. आणि जर इन पर्सन पण कोणी जर डिस्क्रिमिनेट केलं तर इट इज ऑफेन्स अंडर आयपीसी. त्याला आयपीसी मध्ये गुन्हा दिलेला आहे. ठीक आहे. पण या क्लॉज 1 आणि क्लॉज 2 ला एक एक्सेप्शन आहे. तो एक्सेप्शन जो आहे तो क्लॉज 3 मध्ये दिला. नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग स्पेशल लॉज फॉर चिल्ड्रन अँड वुमन अँड चिल्ड्रन. आता हा काय कारण आहे, जर असं सांगितलं की सगळ्यांना समान अधिकार आणि सगळ्यांना समान समान मध्येच घेऊन जायचं असेल तर ही जी गॅप असेल ती गॅप कधीच भरता येणार नाही. वुमन्स आणि चिल्ड्रन्सला जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल, त्यांना जर सोबत घेऊन यायचं असेल, तर आर्टिकल 15 चा जो क्लॉज 3 आहे, देअर क्लॉज 1 क्लॉज 2 म्हणतो देअर शॅल बी नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेस ऑफ रेस, कास्ट, सेक्स, रिलीजन ऑर प्लेस ऑफ बर्थ. बट इथे जो आहे इथे ते काय म्हणतात आहे, इथे आपल्याला याच्यासाठी असं आहे की जर वुमन्सला सोबत घेऊन चालायचं असेल आणि वुमन्सला जर आपल्याला कुठे ठिकाणी जागा वगैरे द्यायची असेल समाजात, किंवा मुलांना जर आपल्याला व्यवस्थित काही करून द्यायचं असेल, तर त्यांच्यासाठी सरकार जी आहे, सरकार ती व्यवस्थित ती पॉलिसीज फ्रेम करू शकतात. त्यांनी जर असं काही केलं तर देर इज नो सच ऍक्ट इज नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, कास्ट, सेक्स, रिलीजन और प्लेस ऑफ बर्थ. आता हे का आलं पिक्चर मध्ये, तर ह्याचं येण्याचं कारण एवढंच आहे की आर्टिकल 14 मध्ये जे दिलेलं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, तर इथे आपल्याला जर इक्वल ऑपॉर्च्युनिटी देताच आली नाही आणि जर यावेळेला जर असं बघितलं की सगळ्यांना सोबत घेऊन चला आणि सगळ्यांना एक दर्जा द्या, तर त्याच्यात असं होईल की आपण जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्या अधिकारांचं पूर्णपणे आपण व्यवस्थित काम पार पाडू शकणार नाही. ओके. त्याच्यानंतर क्लॉज 4 आणि क्लॉज 5 हे जे आहे ते, क्लॉज 4 जो आहे तो 1951च्या घटना दुरुस्तीने आलेला आहे आणि क्लॉज 2 जो आहे तो 2005च्या घटना दुरुस्तीने आलेला आहे. त्याच्यात असं सांगितलेलं आहे की कोणी जर सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असेल तर त्यांना सोबत घेऊन येण्यासाठी जर कुठली तरतूद जर राज्याने तयार केली. आता इथे आपण जिथे कुठे स्टेट वाचतो आहे, एक समजून घ्या, आर्टिकल 12 नंतर आपण जिथे जिथे स्टेट वाचणार आहात ते स्टेट म्हणजे आर्टिकल 12. इथे स्टेट म्हणजे महाराष्ट्र गुजरात नाही, महाराष्ट्र गुजरात दिल्ली नाही. इथे स्टेट म्हणजे आर्टिकल 12 मध्ये ज्या तरतूद दिलेल्या आहे त्या आहे आर्टिकल 12. ठीक आहे. नथिंग इन दिस आर्टिकल. आता त्याच्यात असं सांगितलंय की आपल्याला जर कोणाला समोर घेऊन जायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला जे काही गरजेचं असेल ते त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालून घ्याव्या लागतील. नथिंग इन दिस आर्टिकल or subclause G of the article 19 shall prevent the state from making for any laws for the advancement of educationally backward and classes of citizens. आता याच्यात एक गोष्ट ही आपल्याला क्लिअर झाली की जो रिझर्वेशनचा कन्सेप्ट आहे, आता तो रिझर्वेशनचा कन्सेप्ट कुठून आला, आता तो रिझर्वेशनचा कन्सेप्ट जो आहे तो आर्टिकल 16 मधून आलेला आहे. आता आर्टिकल 15-16 तेच म्हणतात की आपल्याला काय करायचं आहे, तर जे लोक सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. आता सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजे काय, ज्या लोकांना बऱ्या वेळेवरती व्यवस्थित शिकण्याचे अधिकार मिळाले नाही आणि त्या अधिकार का मिळाले नाही, त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन का झाला, तर त्यांना समाजाने त्या नजरेने बघितला नाही, त्या समाजाने त्यांना तसं घेऊन चालले नाही. असं सगळं होत असताना जे झालं त्याकरिता आपल्याला या सगळ्या गोष्टी बघाव्या लागत आहे. तर हे जे फीचर होतं हे याच्यासाठी दिलं होतं की समाजाला एका सोबत घेऊन येण्याकरिता त्यांना घेऊन गेले होते.
दिस इज आर्टिकल 15. आता आर्टिकल 15 नंतर आर्टिकल 16 म्हणतो इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन दी मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. आता जेव्हा कुठल्याही पब्लिक एम्प्लॉयमेंट संदर्भात जर काही असेल, जेव्हा आपल्याला सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर त्या सरकारी नोकरीमध्ये सगळ्यांना इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी मिळालं पाहिजे. त्यावेळेला कोणालाही कुठल्याही याच्यात आपल्याला उल्लंघन करता येणार नाही. आता आर्टिकल 16चा क्लॉज 2 म्हणतो ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, डिसेंट, प्लेस ऑफ बर्थ, रेसिडेन्स ऑर एनी ऑफ देम. आता काय झालं, जे आर्टिकल 15 होतं, आर्टिकल 15 मध्ये असं होतं की नो वन शॅल बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, कास्ट, सेक्स, रिलीजन ऑर प्लेस ऑफ बर्थ. इथे ते सगळं तर आहेच, त्या व्यतिरिक्त एक डिसेंट म्हणून पण कन्सेप्ट आहे. ठीक आहे, सगळ्यांना. आणि याच्यातही तेच सेम कन्सेप्ट आहे. ते कन्सेप्ट म्हणजे काय, तर जे बाकी लोक मागचे लोक आहेत त्यांना लोकांना व्यवस्थित वेळेवर त्या लोकांना सोबत आणण्यासाठी जे कन्सेप्ट आहे दॅट इज द कन्सेप्ट ऑफ रिझर्वेशन. बॅकवर्ड क्लासेस साठी त्यांनी स्पेसिफिक जर काही तयार केलेलं असेल, सरकारने जर काही तरतुदी काढल्या असतील तर त्या तरतुदी संबंधित त्यांना कोणीच काही बोलणार नाही. ठीक आहे, आर्टिकल 16 मध्ये. आणि याच्यात हे पण दिलेलं आहे की एक अप्पर लिमिट सेट करून ठेवलेली आहे रिझर्वेशनला. दॅट अप्पर लिमिट इज इट कॅन नॉट एक्सीड 50%. जर आज जागा निघाली असतील, 100 जागा निघाल्या असतील, तर त्या 100 जागेमध्ये आजच्या तारखेला 30 जागा जर रिझर्व्ह असतील, 30% जर रिझर्वेशन असेल, तर त्या 30 जागेमधल्या जर या एक्झाम मध्ये 20 जागा भरल्या गेल्या, तर ह्या ज्या 10 जागा उरणार, त्या 10 जागा जाणार पुढच्या एक्झाम्स मध्ये. आता त्या ज्या 10 जागा जेव्हा त्या पुढच्या एक्झाम मध्ये जातील, तर ह्या 10 जागा आणि पुढच्या एक्झाम मध्ये निघणाऱ्या 30 जागा, या 40 जागा म्हणून ते समोर जातील. पण हा जो रिझर्वेशन आहे, याला म्हणतात कॅरी फॉरवर्ड प्रोसेस. या एक्झाम मधली ज्या जागा उरलेल्या आहेत त्यांना तुम्ही समोरच्या एक्झाम मध्ये घेऊन जा. आणि एवढं सगळं असताना जर ही जी जागा आहे ती 50% एक्सीड करत असेल, देन सच रिझर्वेशन विल बी वॉइड रिझर्वेशन. याच्यात एक केस लॉ आहे एम नागराजनचा. जो केस लॉ होता तो सगळ्यात पहिला केस लॉ होता ऑन द बेसिस ऑफ दी रिझर्वेशन. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात मोठा जजमेंट होता, तो होता इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्याच्यात खूप सारे कन्सेप्ट कोर्टने इव्हॉल्व्ह केले. आता आपल्याला त्याची गरज नाही. त्याच्यात एक कन्सेप्ट आणलं होतं क्रिमी लेअर अँड नॉन क्रिमी लेअरचा. तर इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा तुम्हाला एक याच्यावर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो की द कन्सेप्ट ऑफ क्रिमी लेअर अँड नॉन क्रिमी लेअर वॉज इव्हॉल्व्ड बाय दी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन द केस ऑफ, तर इट वॉज इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. क्रिमी लेअरचं एक झालं होतं. आणि त्याच्यात अजून एक होतं इकॉनॉमिक, म्हणजे असं होतं त्याच्यात एक मत असा होता कोर्टाचा की वेदर अ पर्सन इज इकॉनॉमिकली बॅकवर्ड और ही सोशली बॅकवर्ड, तर त्याचं ते म्हणे रिझर्वेशन देण्याकरिता त्याची दर्जा वाढणं सुद्धा गरजेचं आहे. तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला पण तिथे एक दर्जा देण्यात आला होता. आणि आपल्याला सध्या इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस पण खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतात. ठीक आहे, त्याच्यानंतर अबॉलिशन, आर्टिकल 17 अबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी. छुआछूतचा कायदा जो होता, जे खालचे लोक, खालच्या जातीचे लोक आहे, वरच्या जातीचे लोक आहे, या लोकांना जे हे जे होतं छुआछूतची जी प्रॅक्टिस होती ती अबॉलिश केली होती. आणि आर्टिकल 17 मध्ये त्याला स्ट्रक डाऊन करणार. आर्टिकल 17 म्हणतो अनटचॅबिलिटी वरती, तर त्याला आर्टिकल 17च्या थ्रू त्याला स्ट्रक डाऊन करण्यात आलं होतं. आणि मग आर्टिकल 18 अबॉलिशन ऑफ टायटल. जर कुठलेही टायटल जर मिळत असेल, जसं बाकी सगळे जे पाटील जाण्याचे सगळे होते, ते टायटल्स गेट अबॉलिश्ड. आता हे जे टायटल्स आहेत ते टायटल अबॉलिश झालेलं आहे. पण आता जे आपल्याला जे भेटतात, परमवीर चक्र आणि बाकीचे सगळे चक्र वगैरे आहे, परमवीर चक्र म्हणा किंवा अजून जे कुठले तरी जे टायटल्स आहे, ते टायटल्स कशासाठी दिले जातात, तर ते टायटल्स दिले जातात आपल्याला आपण जे काही काम केलेलं असेल त्या कामाला आपल्याला सरकारने जेव्हा आपल्याला प्रोत्साहन म्हणून जे दिलेले आहे ते टायटल आपल्याला ऍक्सेप्ट करता येईल. पण आपल्याला दुसरे कुठलेही टायटल, किंग, क्राऊन, हे सगळं आपल्याला ऍक्सेप्ट करता येणार नाही. आर्टिकल 18 त्याला अबॉलिश केला आहे. आणि आर्टिकल 19 जो आहे, आर्टिकल 19 हा एक खूप मोठा विषय आहे. पण आपल्या या एक्झामच्या वतीने जर बघितलं तर आपल्या एक्झामच्या वतीने आपल्याला त्याची एवढी गरज नाही. आर्टिकल 19 मधले जे 6 अधिकार दिलेले आहे, त्याच्यात पहिला आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. बोलण्याचा सगळ्यांना अधिकार. आता जर एखाद्या माणसाला बोलण्याचा अधिकार आहे, तर त्याला शांत राहण्याचा अधिकार आहे. हो, तर याला शांत राहण्याचाही अधिकार आहे. याच्यावरती एक जजमेंट आलेलं आहे. आणि फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन मध्ये आपल्यावरती खूप सारे केसेस आहेत. त्याच्यात टाइम्स ऑफ इंडियाची केस आहे, त्याच्यात
लोकमतची केस आहे, टाइम्स ऑफ इंडियाचं केसचं नाव आहे कोलमन वर्सेस बेनेट कोलमन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्याच्यात असं झालं होतं की न्यूजपेपरचे जेव्हा पब्लिकेशन वगैरे होते त्यावेळेला काही प्रॉब्लेम झाले होते, तर ते फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनचं उल्लंघन करतोय असं त्याच्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर मग राईट टू असेंबल पीसफुली विदाऊट आर्म्स, आपल्याला कुठेही काही करायचं असेल तर आपण जमा होऊ शकतो, पण तो जमावळा जो आपला आहे तो जमावळा आपला शांततेने असला पाहिजे. आणि त्या शांततेने जमावळा असतेवेळी आपल्याला त्याच्यात काय करता येईल तर तो आपला विदाऊट आर्म्स असला पाहिजे. जर आपण कुठले हथियार घेऊन जर कुठे आपण जमा झालो आहे तर आपल्याला हरकत नाही, आपला तो अधिकार आहे, आपण कुठेही जमा होऊ शकतो, पण आपल्याला त्याच्यात ते शांततेत जमा व्हावं लागेल. पण जर आपण हथियार घेऊन गेलो, आपण जर शांततेत गेलो नाही, आपण धामधूम करायला गेलो, तर त्याच्यात काय होतो, त्याच्यात एक आयपीसी मध्ये एक गुन्हा होतो, अनलॉफुल असेंब्ली, सेक्शन 141 ऑफ इंडियन पिनल कोड. त्याच्यात सांगितलंय अनलॉफुल असेंब्ली, जर 5 ते जास्त लोक तिथे एका ठिकाणी जमा झाले आणि ते कुठला तरी एखादा उद्योग करत आहे जो गैरकायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे, तर त्यावेळेला त्याला अनलॉफुल असेंब्ली असं म्हटलं जातं. आता अनलॉफुल असेंब्लीसाठी काय काय गरजेचं आहे, तर 5 लोक असली पाहिजे. त्या 5 लोकांनी एका ठिकाणी जमा होऊन कुठलं तरी उद्दंड काम केला पाहिजे, तर ते अनलॉफुल असेंब्ली होईल. आणि जर ते हथियार घेऊन आलं असेल तर ते अनलॉफुल असेंब्ली विथ आर्म्ड वेपन्स होऊन जाईल आणि त्याच्यासाठी शिक्षा सुद्धा आहे. आता जर हे लोक शांततेने आत्ता उभे आहे आणि थोड्या वेळाने जर त्यांनी काही केलं तर इट विल अमाउंट टू अनलॉफुल असेंब्ली. तिसरं, टू फॉर्म असोसिएशन और युनियन्स. आता काही लोकांना जर आपली युनियन तयार करायचं आहे, कुठलं असोसिएशन तयार करायचं, त्यांचं कामकाज वाढवून घेण्याकरिता जर त्यांना काही करायचं असेल तर त्यावेळेला जे असोसिएशन तयार करतील त्याच्यात आर्टिकल 19 मध्ये आपल्याला तो अधिकार दिलेला आहे की आपण त्याला आर्टिकल 19 ने आपला अधिकार दिलेला आहे. पण ते जे सगळे आहे यांच्यावरती एक रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स पण आहे, कारण की कायद्याची एक सेटल पोझिशन आहे. त्याच्यात अजून 3 क्लॉजेस आहेत. टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. आता याच्यात आपल्याला राईट टू मुवमेंट हा दिलेला आहे, तुम्ही भारतात कुठेही फिरू शकता. पण याला पण एक उल्लंघन आहे, जर कायद्याने कुठे जर तुम्हाला थांबवून दिलं असेल, जसं आता कोरोनामुळे लॉकडाऊन जो झाला होता त्याच्यात इमर्जन्सी जर आली, तर इमर्जन्सी जर ते असेल तर त्या इमर्जन्सीच्या काळात तुमचे जे फंडामेंटल राईट्स आहे ते सुद्धा मागे घेता येईल. तुम्हाला जरी अधिकार दिला असेल की तुम्हाला जिथे जायचंय तिथे तुम्ही फिरू शकता, पण भारताची पोझिशन अशी झालेली आहे की सध्या तुम्हाला तसं काही करता येत नाही आहे. त्यावेळेला जर तुम्ही असं काही केलं आणि तुम्ही फिरायला वगैरे निघाले तर तुम्ही केले उल्लंघन. आणि तो तुमचा एक रेस्ट्रिक्शन आहे. टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया. तुम्हाला कोणीही कुठेही जायला राहू द्यायला उल्लंघन करता येत नाही. तुम्हाला भारतात जिथे सेटल होता येते तिथे तुम्ही सेटल होऊ शकतात. आणि आर्टिकल 19 इज ओनली अवेलेबल विथ दी सिटीजन्स. इट इज ओनली अवेलेबल विथ दी सिटीजन्स. आर्टिकल 19 ची ओपनिंगच तशी आहे, ऑल सिटीजन शॅल हॅव दी राईट. याच्यात किती राईट्स आहेत, याच्यात आधी होते 7 राईट्स, आता राहिले 6 राईट्स. जो एफ राईट होता, क्लॉज एफ जो होता, राईट टू प्रॉपर्टी इज अबॉलिश्ड. इट इज अबॉलिश्ड फ्रॉम दी फंडामेंटल राईट्स. त्याला काढून दिलं आहे फंडामेंटल राईट्स मधनं. आणि क्लॉज जी म्हणतो राईट टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस. आता प्रोफेशन वरती एक रेस्ट्रिक्शन दिलेलं आहे. जर प्रोफेशन प्रॅक्टिस करायचं असेल तर यू मस्ट बी अ डिग्री होल्डर ऑफ दॅट प्रोफेशन. तुमच्याकडे त्याची डिग्री असायला पाहिजे. जर तुमच्याकडे डिग्री नसेल आणि तुम्ही प्रोफेशन प्रॅक्टिस करत आहात तर यू हॅड मेड अ लॉ, यू हॅड मेड अ रॉंग, आणि त्या रॉंग साठी तुम्हाला सजा असू शकते. ठीक आहे. आता हे सगळं असताना आपल्याला याच्यावरती रिझनेबल रेस्ट्रिक्शन बघायचे आहे. फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन वरती असे रिझनेबल रेस्ट्रिक्शन आहे की तुम्हाला असं बोलायचं आहे ज्याच्याने समोरच्या माणसाला इजा नाही झाले पाहिजे. तुमचे फॉरेन रिलेशन सोबतचे फॉरेन स्टेट सोबत जे तुमचे रिलेशन आहे ते मेंटेन करायला पाहिजे. तुम्हाला भारताची सिक्युरिटी ऑफ द स्टेट इज टू बी मेंटेन. हे सगळे गोष्टी तुम्हाला बघता चालता यायला पाहिजे. आणि पीसफुली विदाऊट आर्म्स, मी तुम्हाला आता सांगितलं, कोणीही जर तुम्ही विथ आर्म्स झाले तर तो गुन्हा म्हणून येईल. आणि असोसिएशन तुम्ही तुमच्यासाठी फॉर्म करू शकतात, बट त्या असोसिएशन भारताच्या विरुद्ध नसल्या पाहिजे. त्या असोसिएशन एक चांगल्या उद्देशाने तयार केल्या झाल्या पाहिजे. तुम्हाला फिरता येईल भारतात, पण असं कोणी जर तुम्हाला थांबवलं असेल, असल्या कुठल्या परिस्थिती आल्या असेल भारतासमोर ज्याच्यात तुम्हाला फिरता येत नाही, तर त्यावेळेला तुम्हाला सुद्धा थांबवल्या जाईल. या सगळ्या रिस्ट्रिक्शन आपल्यावर लागलेल्या आहे. आणि आर्टिकल 20 म्हणतो, आर्टिकल 20 मध्ये 3 टर्म्स आहे. आर्टिकल 20च्या ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या प्रोव्हिजन्सला नाव दिलेलं आहे. त्याच्यात आहे एक, पहिला आहे एक्सपोज फॅक्टो लॉ, दुसरा आहे डबल जिओपार्डी आणि तिसरा आहे सेल्फ इम्प्लिमेशन. एक्सपोज फॅक्टो लॉ म्हणजे काय आहे? एक्सपोज फॅक्टो लॉ म्हणजे जो गुन्हा, जो
कार्य आज आपण करतोय, जो ऍक्ट आज आपण करतो आहे तो आज गुन्हा नाही आहे, पण सरकारने जर उद्या जाऊन कुठला जरी जर कायदा तयार केला असतील आणि त्याच्यात त्या ऍक्टला गुन्हा जर सांगितला असेल तर त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला सजा होणार नाही, कारण की ज्या दिवशी आपण ऍक्ट केला त्या दिवशी तो गुन्हा नव्हता, नंतर तो गुन्हा झाला त्यावेळेला आपल्याला त्याच्यात गुन्हा म्हणून मान्य करणार नाही आणि त्या कायद्याला प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट राहील, रेट्रॉस्पेक्टिव्ह नाही. आणि असंच सेम दुसऱ्या याच्यात आहे की जर सजा वाढलेली असेल, आज कुठला ऍक्ट केला त्या गुन्ह्याला आजची जर 6 महिने सजा आहे आणि नंतर जाऊन त्याला 12 महिने सजा गेली, तर ज्या दिवशी गुन्हा केला होता त्या दिवशी जी सजा होती ती सजा त्याच्यावरती बाध्य राहील, त्याच्यावरती दुसरी सजा कुठलीही बाध्य राहणार नाही. होय होय, हे झालं एक्सपोज फॅक्टो. दुसरं डबल जिओपार्डी. कुठल्याही माणसावरती ही इज नॉट, आता ती प्रोव्हिजन बघायला गेलो, नो पर्सन शॅल बी प्रॉसिक्युटेड अँड पनिश फॉर द सेम ऑफेन्स ट्वाइस. प्रॉसिक्युटेड अँड पनिश्ड, आता त्यांनी जर कुठला गुन्हा केला त्या गुन्ह्यावरती त्याच्यावरती केस झाली, त्या गुन्ह्यामधनं तो बाइज्जत बरी झाला, तर असं ही पोझिशन आहे की तो भारताच्या बाहेर होता, भारताच्या बाहेर गुन्हा केला, भारताच्या बाहेर त्याच्यावरती खटला चालला, तिथे तो गुन्हा सिद्ध नाही झाला, त्याला सुटका दिली, तो भारतात आला, भारतात पोलिसवाल्यांनी त्याला धरलं आणि त्यावेळेला त्यांनी जर सांगितलं की बाबा याच्यावरती माझ्यावरती याची कार्यवाही झाली आहे, मी बाइज्जत बरी झालो आहे, तर तो म्हणतो भैया तो तिथे तुला सजा नाही झाली, तुला जर सजा झाली असेल तर डबल जिओ पार्टी अट्रॅक्ट होतो. तिथे प्रॉसिक्युटेड अँड पनिश्ड हे आहे, प्रॉसिक्युटेड ऑर पनिश्ड असतं तर वेगळं, इथे प्रॉसिक्युटेड अँड पनिश्ड आहे. तुमच्यावरती केस चालली पाहिजे आणि त्याच्यात तुम्हाला सजा झाली पाहिजे, आणि जर तुमच्यावरती ती केस चालली असेल आणि तुम्हाला त्याच्यात एकदा सजा झाली असेल तर त्याच गुन्ह्यावरती तुम्हाला परत दुसऱ्यांदा सजा करता येणार नाही. हा जो कन्सेप्ट आहे तो आहे द कन्सेप्ट ऑफ डबल जिओपार्डी. आणि तिसरा आहे सेल्फ इन्क्रिमेशन. कुठल्याही माणसाला स्वतः विरुद्ध कोर्टात जाऊन पुरावा देता येत नाही. हे या प्रकारे आपण आर्टिकल 13 ते आर्टिकल 12 ते आर्टिकल 20 आज बघितले. उर्वरित आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतरच्या मीटिंग मध्ये बघूया. ठीक आहे.